तर शब्दांची काटकसर करून मोठे विचार अगदी थोडक्यात कसे मांडायचे हेच आज आपण पाहणार आहोत. चला तर मग मराठी व्याकरणातल्या समास नावाचं एका म्हणा ना जादुई प्रक्रियेबद्दल जाणून घेऊया. ही प्रक्रिया आपली भाषा अधिक प्रभावी आणि एकदम सुटसुटीत बनवते. चला, एका छोट्याशा कोड्याने सुरुवात करूया. आता बघा, इथे वाक्यांचे 2 गट दिसतात. गंमत म्हणजे दोन्ही गटांचा अर्थ अगदी सारखा आहे. पण जरा नीट पाहिलं तर उजवीकडची वाक्य कितीतरी छोटी आणि सुटसुटीत वाटतात, नाही का? असं का बरं असेल? याचं उत्तर दडलंय समास नावाच्या एका शक्तिशाली संकल्पनेत. आता समास म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर शब्द जोडून एक नवीन, छोटा आणि अर्थपूर्ण शब्द तयार करण्याची ही एक कला आहे. समास म्हणजे काय आणि जोड शब्दांची पायाभरणी कशी होते हे समजून घेण्यासाठी ना आपल्याला 3 सोप्या पण खूप महत्वाच्या गोष्टी माहीत असायला हव्यात. चला मग एक एक करून त्या पाहूया. सगळ्यात पहिला आणि महत्वाचा शब्द आहे समास. आता लक्षात घ्या, समास म्हणजे फक्त एखादा शब्द नाहीये, तर ती आहे शब्द एकत्र जोडण्याची एक कृती, एक प्रक्रिया. अगदी सोपं उदाहरण द्यायचं तर जसं आपण पीठ मळून पोळी बनवतो ना, तशीच ही शब्द एकत्र आणण्याची एक प्रक्रिया आहे. बरं, मग या प्रक्रियेतून जो नवीन छोटासा जोड शब्द तयार होतो ना, त्याला म्हणतात सामासिक शब्द. म्हणजे आपल्या पोळीच्या उदाहरणात सांगायचं झालं तर ती तयार झालेली गरमागरम पोळी. आणि मग तिसरा शब्द, तो म्हणजे विग्रह. विग्रह म्हणजे काय? तर तो मूळचा लांबचक शब्द समूह, जिथून आपण सगळी सुरुवात करतो. आपल्या उदाहरणाप्रमाणे पोळी बनवण्यासाठी लागणारं सगळं साहित्य म्हणजे पीठ, पाणी, मीठ, शब्दसमूहापासून शब्दापर्यंत. चला समासकृतीत पाहूया. म्हणजे आता मूळ प्रश्न हा आहे की या लांबलचक विग्रहापासून तो छोटा सुटसुटीत सामासिक शब्द तयार होतो तरी कसा? चला ही प्रक्रिया आता प्रत्यक्ष बघूया. ही प्रक्रिया खरं तर खूप सोपी आहे. फक्त 3 पायऱ्या आहेत. पहिली पायरी, 5 आरत्यांचा समूह यांसारखा एक विग्रह म्हणजे मोठा शब्दसमूह घ्या. दुसरी पायरी, त्यातले जोडणारे शब्द जसं की चा, ची, चे हे काढून टाका. आणि तिसरी पायरी, उरलेले मुख्य शब्द एकत्र जोडा आणि झाला तयार आपला सामासिक शब्द पंचार्थी. सोपं आहे की? इथे बघा, आधी आणि नंतर किती फरक पडतो. ज्ञानरूपी अमृत हा झाला विग्रह. यातले अनावश्यक शब्द काढले आणि काय तयार झालं? ज्ञानामृत. एका शब्दात केवढा मोठा अर्थ सामावलाय. यावरूनच या प्रक्रियेची ताकद आणि तिची सुंदरता आपल्या लक्षात येते. आता आपण समासाचे 4 मुख्य प्रकार पाहणार आहोत. ही एक प्रकारची वर्गीकरणाची पद्धत आहे. हो, म्हणजे समास म्हणजे फक्त शब्द लहान करणं इतकंच नाहीये. यातही वेगवेगळे प्रकार आहेत. ही एक अगदी सुनियोजित व्यवस्था आहे आणि तिचे मुख्य 4 प्रकार पडतात. मग आता हे प्रकार ठरतात कसे? तर त्या तयार झालेल्या नवीन जोड शब्दात म्हणजे सामासिक शब्दात कोणतं पद म्हणजे कोणता भाग जास्त महत्वाचा आहे यावरून समासाचा प्रकार ठरतो. चला हा तक्ता बघूया म्हणजे लगेच कळेल. पहिला प्रकार आहे अव्ययी भाव समास. यात काय होतं तर पहिलं पद महत्वाचं असतं. उदाहरणार्थ गैरहजर. यात गैर हा शब्द महत्वाचा आहे, जो हजर नसणे हा अर्थ देतो. दुसरा प्रकार आहे तत्पुरुष समास. यात बरोबर उलट दुसरं पद जास्त महत्वाचं असतं. जसं की राजवाडा म्हणजे राजाचा वाडा. यात वाडा हा शब्द महत्वाचा आहे. तिसरा प्रकार आहे द्वंद्व समास. या नावातच आहे द्वंद्व म्हणजे दोन्ही पदं तितकीच महत्वाची. जसं की आई वडील. यात आई आणि वडील दोघांनाही समान महत्व आहे, बरोबर? आणि आता सगळ्यात रंजक प्रकार, तो म्हणजे बहुव्रीही समास. यात गंमत अशी आहे की पहिलं पदही महत्वाचं नाही आणि दुसरंही नाही, तर त्या दोन्ही शब्दांमधून एक तिसराच अर्थ समोर येतो. उदाहरणार्थ नीलकंठ म्हणजे ज्याचा कंठ निळा आहे असा तो कोण तर भगवान शंकर. इथे निळा किंवा कंठ महत्वाचा नाही, तर शंकर हा जो नवीन अर्थ आहे तो महत्वाचा आहे. आता हे सगळं ऐकून प्रश्न पडला असेल की व्याकरणातल्या या नियमांचं आपल्या रोजच्या जगण्यात काय काम? हे सगळं इतकं महत्वाचं का आहे? एका शब्दाची ताकद ती काय? अरे खूप मोठा उपयोग आहे, कारण समास वापरल्यामुळे आपली भाषा अधिक टोकदार, अधिक प्रभावी होते. आपल्या बोलण्यात एक प्रकारची संक्षिप्तता येते. कमी शब्दांत खूप काही सांगता येतं. बोलण्याला एक लय येते, एक प्रवाह येतो आणि म्हणूनच तर काव्यात्मक लिखाणासाठी समास खूप महत्वाचा आहे. थोडक्यात काय तर आपली भाषा अधिक कार्यक्षम बनते. अगदी बरोबर.
कमी शब्दात जास्त सांगण्याची ही एक कला आहे. समास म्हणजे नेमकं हेच आहे. ही एक प्रकारची भाषेतील काटकसर आहे, पण ही काटकसर भाषेला कमजोर नाही तर अधिक शक्तिशाली बनवते. आणि यावरून एक शेवटचा विचार मनात येतो. बघा, भाषा ही नेहमी बदलत असते, विकसित होत असते. आजच्या या मेसेजिंगच्या आणि सोशल मीडियाच्या जगात आपण तर सतत भाषेला लहान करत असतो, शॉर्टकट वापरत असतो. मग मला सांगा, आपणही नकळतपणे रोज असे नवीन समास तयार करत नाही का? जरा विचार करून बघा.